नमस्कार लाडक्या बहिणींनो, एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत सर्व लाडक्या बहिणींना चिंतित आहे. तर तसेच मार्चचा हप्ता देखील आलेला नाही. आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित असे 3000 रुपये येणार का, याबाबत सर्व लाडक्या बहिणी याकडे लक्ष ठेवून आहेत. तर आपण याच्यातील महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. नेमके हे 3000 रुपये 2 महिन्याचे येणार का किंवा एकच महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे येणार, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती भेटत राहतील. तर पहा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता कधी येणार. मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे, परंतु फक्त याच महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. एप्रिल महिना सुरू होऊन जवळपास 21-22 दिवस झाले, म्हणजेच आता शेवटचा आठवडा उरलेला आहे. तरीही अजून मागच्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही काही महिलांना. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्चचा हप्ता तर अजून मिळाला नाही, परंतु एप्रिलच्या हप्त्याबाबतही कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे कधी येणार याबाबत देखील कोणतीही अधिकृत माहिती शासनाकडून आलेली नाही अद्याप. तर याबाबत कोणतेही GR किंवा कोणतीही अपडेट आली तर तशी माहिती आपल्याला या चॅनलवरती सर्वात प्रथमतः देण्यात येईल. लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येणार का आणि कधी येणार याबाबत देखील काही महिला चिंतित आहेत. तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर जात आहेत. म्हणजेच महिना चालू झाला की तो हप्ता लवकर मिळत नाही, पुढच्या महिन्यात तो हप्ता दिला जातो. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी, तर फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात देण्यात आला. त्यानंतर आता मार्चचा हप्ता कधी व किती तारखेला जमा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या दरम्यान याबाबत लवकरच माहिती समोर येईल. तर लाडक्या बहिणींना खरंच 3000 रुपये हे एकत्र मिळणार का एप्रिल आणि मार्चचा. लाडकी बहीण योजनेतील एकीकडे मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे, तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. या दरम्यान गेल्या अनेक महिन्यापासून कधीच लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे यावेळा देखील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे एकत्र येण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र लवकरच याबाबत घोषणा तशी केली जाईल. याबाबत अशी माहिती अपडेट आपल्याला या चॅनलवरती भेटेलच. हप्ता मिळण्यासाठी ह्या महिलांनी नक्की हे करावे. ज्यांचे महिलांचे हप्ते एप्रिलचे किंवा मार्चचे आता येणार आहे, तर त्यांना हप्ता मिळत नसेल तर लाडकी बहीण योजनेतील महिलांनी हप्ता मिळवण्यासाठी KYC करायची आहे. या अगोदर KYC करत असताना काही महिलांनी याच्यामध्ये चुका केलेल्या होत्या, त्या दुरुस्ती करण्यासाठी याच्यासाठी पुन्हा वेळ वाढवून दिलेली आहे. KYC ची मुदत संपली आहे, पण याच दरम्यान अनेक महिलांनी KYC मध्ये चुका केल्या होत्या. त्यामुळे त्याचा लाभ बंद करण्याआधी या महिलांना KYC चुका सुधारण्याची संधी आता दिलेली आहे. ही संधी 30 एप्रिलपर्यंत ही चूक सुधारण्यासाठी दिलेली आहे. त्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा सुरू होईल. या अगोदर बंद झाल्या असेल तर अशा महिला असतील तर त्यांनी लवकरात लवकर 30 एप्रिलपर्यंत आपली चूक सुधारून घ्या किंवा अपडेट केला नसेल, KYC केलं नसेल तर KYC करून घ्या आणि तुमचे बंद पडलेले हप्ते सुरळीत व्यवस्थितरित्या पुन्हा चालू होतील. काहींना 1500 तर काहींना 4500 रुपये हे खात्यात आलेले आहेत. अशा अजून काही महिला बाकी राहिल्या असतील, KYC करण्यात चुका झालेल्या असतील, तर त्यांनी लवकरात लवकर हे 30 एप्रिलपर्यंत आपली चूक सुधारून घ्या आणि आपले चालू हप्ते हे व्यवस्थितरित्या सुरळीत चालू ठेवा. तर अशी महत्त्वाची अपडेट आपल्या लाडक्या बहिणींकरिता होती. तर याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल, काही तुम्हाला विचार असेल तर कमेंट करून नक्की विचारा. आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच येणाऱ्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील. चला भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.